विनायकम नटराजंच नृत्य संगीतदायकम शंभो शिवप्रिय नित्यम नमामि विघ्ननाशनम. अरे ज्यांच्या आशीर्वादाने सुरांना लय लाभते आणि नृत्याला गती मिळते ती विघ्नहर्ता गणराया नटराजा शंभो महादेव. आणि आई जगदंबेच्या चरणी त्रिवार वंदन करत गणेशाची लाभली बुद्धी ही महादेवाची लाभली काया. गणेशाची लाभली बुद्धी ही महादेवाची लाभली काया. आई जगदंबेचं तेज अवतरलं तोच आमचा शिवबा. सर्व समन्वयक समिती सभासद सदस्य या सर्वांच्या वतीने मी गणेश कळण सूर्यशंकर विजयकर ग्रुप आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं माता भगिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नवी घुमतो शंखनाद सुरू होतोय हास्य आणि सुरांची सभा. नवी घुमतो शंखनाद आणि सुरू होते हास्य आणि सभांची सभा. आणि शिवरायाच्या या सोहळ्याच्या आरंभी सादर करतोय हे गीत नटरंग उभा नटरंग उभा नटरंग उभा. या सृष्टीचं शक्ती तत्व म्हणजे आई जगदंबा. या सृष्टीचं शक्ती तत्व म्हणजे आई जगदंबा. विश्वाच्या आरंभाची ती शक्ती जिच्या विना शिव सुद्धा अपूर्ण आहे. म्हणून शिवाचं एक रूप अर्धनारी नटेश्वर आहे. कुठलेही कार्य सुरू करताना देवीला साकडं घालून आशीर्वाद मागण्याची परंपरा आहे. संत श्री एकनाथ महाराजांनी रचलेल्या ह्या लोकप्रिय भारूड गीतातून जगदंबेकडे आशीर्वाद मागूया. आणि हे गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सोनी टीव्ही वरील इंडियन आयडल मराठी हे पर्व गाजविलेल्या गायिका. ना संगीत साधनाची सोय ना सुविधेची साथ. ना संगीत साधनाची सोय ना सुविधेची साथ. केवळ जिद्दीच्या जोरावर जिने दिली परिस्थितीला मान. संगीताच्या दुनियेत जिने वाजवले स्वरांचे नगारे. संगीताच्या दुनियेत जिने वाजवले स्वरांचे नगारे. आपल्या समोर येते गायिका आम्रपाली पगारे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आम्रपालीसाठी कडकडीत.
महाराष्ट्रातील संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गवळण ह्या कला प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गवळण म्हणजे प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणी यांच्यातील खोडे आणि भक्ती व्यक्त करणारा काव्य प्रकार होय. आणि असे हे गवळण गीत घेऊन येत आहेत मुंबईवरून येथे आलेल्या सेलिब्रिटी गायिका, ज्यांनी टेलिव्हिजन रियालिटी शोज मधून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध शो मी होणार सुपरस्टार गाजविणाऱ्या तसेच संगीत सम्राट सीझन 2 च्या त्या फायनलिस्ट आहेत. कोल्याची पोर, राजसा, हे गणराया, नैन बिगे अशी अनेक गाणी त्यांची लोकप्रिय झालेली आहे. तसेच अनेक देशांमध्येही त्यांचे म्युझिकल इव्हेंट्स गाजत आहेत. स्वप्नांना स्वरांचे पंख लावून घेतले आहे जिने उंच उड्डाण. स्वप्नांना स्वरांचे पंख लावून घेतले आहे जिने उंच उड्डाण. जिच्या प्रतिभेला आला आहे संगीत विश्वात मोठा मान. जिच्या गाण्यावर थिरकतात सारे रसिक जन. जिच्या गाण्यावर थिरकतात सारे रसिक जन. आपल्या समोर येत आहे सुरांची स्वामिनी श्रावणी महाजन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅडम साठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गणेश सरांसाठी. दही दूध ताक आणि लोणी गबाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. मला टाळ्यांशिवाय मजा येणार नाही. कम ऑन एव्हरीबॉडी, हे बात. गोकुळच्या त्या गाई म्हशींचं, गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खान सगळं रानमाळाचं, खान सगळं रानमाळाचं. उगीच कशाला चाखून बघायचं, उगीच कशाला चाखून बघायचं. पैशा बिन घेणं ग बाई ग, पैशा बिन घेणं बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. त्यावर आमंत्रित करतोय पार्श्वगायक ज्यांनी ETV वरील 2015चा गौरव महाराष्ट्राचा आणि झी युवा वरील संगीत सम्राट या सुप्रसिद्ध स्पर्धेचे विजेते पद त्यांनी पटकावलेले आहे. ते विनर आहेत. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या लोकप्रिय शो मध्ये ते फायनलिस्ट आहेत. त्यांच्या या यशाच्या आणि कारकिर्दीमुळे अनेक चित्रपटांमध्ये गायन करण्याची संधी त्यांना मिळाली. ज्यामध्ये बॉयश्री, कासरा, अथांग यासारख्या चित्रपटांमधील गाणी त्यांची खूप लोकप्रिय झालेली आहे. त्यामध्ये बॉयश्रीमधील तू आभाळ, गुलीगत धोका लय आवडतेस तू मला,
माझा बाप्पा आलाय, लगीन सराई ही अतिशय लोकप्रिय महाराष्ट्रात गाजलेली गाणी आहे. केवळ शास्त्रीय किंवा सुगम संगीतच नाही तर भक्ती संगीत, लोकगीत आणि बॉलिवूडची हिंदी गाणी देखील ते तितक्याच प्रभावीपणे गातात. सुरेल आवाजाची जादू ज्यांच्या गळ्यात वसते, सुरेल आवाजाची जादू ज्यांच्या गळ्यात वसते, स्वरांच्या दुनियेत ज्यांचे नाव सन्मानाने गाजते, त्यांच्या गाण्यावर अवघी मैफिल आनंदाने रमते. स्वरांचा हा राजा ज्यांनी जिंकली रसिकांची मने, ते आहेत महाराष्ट्राचे महागायक रवींद्र खोमणे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी रवींद्रजी. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता झाला. गुरु विना सोने सारे विश्व हे सकला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्या मुळा उमागलो मीच मला थेट. सुख दुःख एकमेका वाटला वाटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता झाला. गुरु विना सोने सारे विश्व हे सकला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. मला असं वाटतं की दोन्ही हात वरती करून जर टाळ्या पाहिजे सगळ्या विठ्ठलाचं गुण. विठ्ठल 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 विठ्ठल. सोबतीनं तुझ्याला जगण्याचं भान. सोबतीनं तुझ्याला जगण्याचं भान. अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान. तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं. मिळाली उभारी बळ भक्तीचा लाभला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला
विठ्ठल 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 सगळ्यांच्या बाजूला विठ्ठल विठ्ठल क्या बात आहे रवींद्रजी, तुम्ही अगदी भक्तिमय वातावरण केलेलं आहे. शिवशंभोच्या शिवरायांच्या या दरबारात साक्षात विठुराया तुम्ही ह्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग आठवण करून दिलेली आहे. परंतु आमच्या नाशिककरांचं मन भरलेलं नाही, कारण आम्हाला तुमचं ते गीत एक नंबर ह्या चित्रपटातील त्यांचं एक नंबर गाणं गाजतं आहे. आणि सर्व एकदा तुम्ही गायला लागल्यानंतर सर्वांना ते समजणार आहे. आणि मी विनंती करतो की पुन्हा तुम्ही ते गीत आमच्या नाशिकच्या रसिक जनांसाठी हे सादर करायचं आहे. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचा जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट हो आज दिवा देऊ तेज दाऊर तू आभाळ तू आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी काळ्या आईची मायेची राखण करजी सूर्या चंद्रा परिस्वरा जाऊ भारजी सोडून तुलाज मातीसाठी जाग उधाणू दे आज उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज गावर तू आभाळ आभाळ वादळ तुझा तू राजा आसमानीच बळ दावली तू आभाळ आभाळ वादळ तुझा तू राजा आसमानीच बळ दावली जरा टाळ्या आल्या सोबत माझे ये बा
टाळ्या झाल्या पाहिजे. बहुत बढिया, बहुत बढिया. रसिक हो, आतापर्यंत आपण सुरांच्या जल्लोषात आलो, पराक्रमाच्या गाथांनी शारलो. आता वेळ आली आहे, आता वेळ आली आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. असे कलाकार ज्यांनी आपल्या विनोदाच्या जोरावर उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. हो हो हो, मी त्यांचंच नाव घेतो आहे. शौर्याच्या गाथांनी वाढली आपली शान, गाण्यांच्या सुरावटीने झाले सारे रममान. पण शिवरायांच्या सोहळ्यात रयत परत परत तर हसली पाहिजे. शिवरायांच्या सोहळ्यात रयत हसली पाहिजे. हास्याची कारंजी पुन्हा अंगणभर सजली पाहिजे. म्हणून सुरांच्या जल्लोषात पुन्हा या ठिकाणी मिसळणार आहे हास्याचा रंग. जसा सुगंधी चंदनाचा दरवळतोय अंगा अंगात तरंग. अभिनयाची हुकमी एक्के आणि कलेचे जे आहे जादूगर, अभिनयाचे हुकमी एक्के आणि कलेचे जे आहे जादूगर, विनोदाच्या दुनियेत जिचा नेहमीच असतो वेगळा स्तर. लेखणीतून विनोदाची करतात निर्मिती जे वाटे अतिशय रुचकर. मंचावर येत आहे महाराष्ट्राचे हास्यवीर जोडी नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर आज मी तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलोय. सध्या मोबाईलचा इतका वापर वाढलाय, त्या मोबाईलचा वाढता वापर बघितला म्हणजे किचनमध्ये काम करणारी बायको हॉलमध्ये बसल्या नवऱ्याला व्हॉट्सअपवर विचारते का किती चपात्या खाणार, आणि नवरा हॉलमधनं रिप्लाय देत 2 खाणार. तर मोबाईलचा हा वापर बघून यात इथे तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर, बंपर ऑफर. हॅलो 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 हॅलो. नमस्कार. अरे तुम्ही ते हे अहो तुम्ही ते हे प्रशांत खांडेकर. प्रशांत नाही हो, प्रसाद. अहो नावात काय आहे? तेच ते तुम्ही ते. अहो तुम्ही माझे फॅन आहे. मी तुमचा फॅन आहे. मग बर बर. जोरदार फॅन आहे तुम्ही माझे. तर आम्ही तुमचं रोज बघतो. तुमचं बघितल्याशिवाय जेवण नाही जात आम्हाला. तुम्ही आमच्या टेबला वाजता टेबला. आम्ही जेवतो ना तुम्हाला बघतो. तुम्ही फॅन आहे ना माझे. हा फोटो काढायचा का? फोटो काढा ना, घ्या. हा 1 मिनिट. हे काय? फोटो काढा माझा. मी तुमचा फोटो काढू? माझा फोटो थांबा, अप्सरेची पोज दे. फोटो काढा, फोटो काढा. नका बसू भाऊ, फोटो काढा. अप्सरा कमी, पसारा जास्त वाटतो. ओ मी तुमचा फोटो काढू? तुम्ही माझा फोटो काढा. मी सांगेन ना सगळ्यांना की प्रसाद खांडेकरांनी माझा फोटो काढला म्हणून. काढा काढा. ठीक. आलं का? हा दे इकडे. माझ्यासोबत फोटो नको? तुम्हाला माझ्याबरोबर काढायचंय, काढा. आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर काढा फोटो. नाही नाही म्हणणार, काढा हो. हा हा छान आहे, छान आहे. 1 मिनिट. मी एकदा काढते. हे नीट करा ना की असं नीट. हात नका. ते नीटच आहेत, हात नका. कोंबडा दिसतोय, कोंबडा. तुम्हाला काढायचं तर काढा फोटो, नाही तर नाही. हसा ना, हसा. हसतोय हसा. हसा हो दादा. हसतोय. बाई केवढं रागावतो. एवढं रागावतात का? हा हसा. अयो डिलीट. म्हणजे मेमरी फुल झाली माझी. आधी तर नाही डिलीट करू शकत. मी सांगेन ना तुम्ही फोटो काढला म्हणून. पण मी तुम्हाला ओळखलं. तुम्ही इथं कशाला आले दादा?
मी ते एक ऑफर घेऊन आलोय. अगं, कसली ऑफर? बंपर ऑफर आहे. अयो बंपर दिसतोय, ऑफर कुठं आहे? बंपर नाही डंपर आहे, घालीन अंगावर. काय बोलता मला दादा? खरंच ऑफर मध्ये मला इंटरेस्ट खरंच आहे. ऑफर मध्ये इंटरेस्ट आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या ऑफर आहेत. आमच्याकडे 500 रुपयात 5G रिचार्ज आहे. किती? 500 रुपयात 5G रिचार्ज. 500 रुपये? 250 द्या ना. काय भाजी घेताय? भाव कसला घेता? अहो 5G आहे 5G. मग 250 द्या. तुमचं नाही माझं नाही, 250 द्या. 250 अपमान करून मिळेल चाल का? काय आहे दादा? अहो मग मी काय बोलतोय, तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे मला का? खरंच इंटरेस्ट आहे. आमच्याकडे वेगवेगळे ऑफर आहेत. मला सांगा तुम्हाला काय काय येतं? मला हा मला काय काय येतं? मला स्वयंपाक घरात काम करायचा लय कंटाळा येतो. काम करताना मोकार घाम येतो. नाही नाही तसं नाहीये. तसं नाही, मग तुमचा गैरसमज होतोय. काय काय येतं म्हणजे काय काय येतं? अच्छा तसं काय काय येतं? अहो मग तसं विचारा ना. मला नख येत्यात, पांढरे केस येत्यात. नाही नाही तुम्हाला कळत नाहीये मॅडम. नाही अहो काय काय येतं म्हणजे काय काय येतं? अहो मग थेट बोला ना की तुम्हाला काय काय येतं. मला लाईट बिल येतं, फोन बिल येतं, गॅस बिल येतं, इलेक्ट्रिसिटी बिल येतं. मला लई हाणता येतं, हाणू का? दादा अहो मी काय बोलतोय तुम्ही? अहो काय काय येतं म्हणजे अंगात कलागुण काय आहेत? अयो टॅलेंट. टॅलेंट. हा टॅलेंट आहे. मला मिमिक्री येते, मिमिक्री. अहो मिमिक्री येते. मिमिक्री तुम्ही करा, मी ओळखून मी दाखवतो. आवाज करून दाखवा. चालतंय. ओळखा बर का? हा. बघा बर का निरखून. ये देख, ये देख, हिंदू का खून या मुसलमान का खून. अब बता इसमें से हिंदू का कौन सा, मुसलमान का कौन सा? ये देख. ओळखलंय ओळखलंय. ओळखलं का? कधी 100 एक, हो, कधी हो, 100 ओळखलं, दोन, ओळखलं. कधी 100 एक, कधी 100 ना चले ना. कोण कोण कोण? वर्षा उसगावकर. आयो वर्षा उसगावकर काय आला? ई ई ई करत बस. नाना पाटेकर. अहो नाना होते. नाना पाटेकर लय भारी. मी दुसरा आवाज हा, ओळखलं. ओळखून दाखव बरं हा, का. हा. दुसरा दाखवते. हा बाबू भैया, बाबू भैया तुम मुझे भूल जाओ ये हो नहीं सकता. मैं तुम्हें भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. बाबू भैया. ओळखलंय. कोण आहे? प्राजक्ता माळी. ती भैया नाही, ती वा दादा म्हणती. ती नाही. अहो सुनील शेट्टी. अयो सुनील शेट्टी होते. हाँ, सुनील शेट्टी ना. पर दूसरा आवाज काढून दाखवते. ये जो 2.5 किलो का हाथ है ना, ये जब किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता ना या उठ जाता है. अलका कुबल. अहो अलका कुबल नाही, सनी देओल. अलका कुबल यांचा हात जर 2.5 किलोचा असता तर माहेरच्या साडीमध्ये काला रडत बसल्या असत्या. सासूला येताना तर ठेवून नसते का ठेली त्यांनी. अरे भारी आहे. मग अजून एक हाँ, दाखवते. हाँ. मेरा नाम कुमारी कुसुम सागवान, हमारे साले पंके नाम जस कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी में पढ़ी, सु स्पोर्ट कोटे एडमिशन लिया, नेशनल प्लेट जिला जलजार 124507 और फोन नंबर में दो ना. कोण आहे? कोणाला काय कळलं सांगा बोलले. काय कळलं बोलायला? वाह शर्मा जी, हम थोड़े बेवफा क्या निकले, आप तो बैचलर हो गए. रिबॉक नहीं तो रिबॉक ही सही. शर्मा जी आपका सेंस ऑफ ह्यूमर बहुत ही अच्छा है. ओए, ओए. धीरे धीरे मुझे पता चल रहा है. ओए. मैं भारतीय नारी हूँ. कौन? कोणाचा आवाज आहे? कंगना राणावत. अयो हे भारी आहे. ओळखलत ना हो आधी? मस्त आहे ना. बरं मला सांगा संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तिच्यात अशा झिंजा उपटणार आहे ना मी. येऊ द्या संगी माझ्या सामने. नाही तिच्या झिंजा उपटून अशी गरा फिरून इरी ढकलून दिली तर नाव नाही लावणार. नम्रता संभेराव. हा स्वतःला हेलन समजते. माझा नवरा सामने दिसला ना का लगेच करती हा. ए, ए, ए. लय डोक्यात जाती मा. असं वाटतं डोळे हातात काढून. समोर गर्दी बघितली का? हा मग एक आवाज दिला तर किमान 50 संगीता निघतील. कोणाचं नाव आहे संगीता? अयो इकडच्या जाऊ का? नाही. अहो इथल्या नाही माझ्याकडच्या, माझ्या गावाकडच्या. आला एकत्र स्टेजवर तर काय कराल? इकडच्या नाही हो दादा. अहो संगीता म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. अयो म्युझिक का? हा. अहो मग तसं विचारा ना. म्युझिक माझ्या नसा नसात आहे. हम्म. म्युझिक माझ्या रगा रगात आहे. माझी जर नस कापली ना तुम्ही, रक्त नाही बाहेर येत. सारे गम पधनी साव बाहेर येतो.
आणा रे, कोयता आणा जरा हो, बघूया. हो, होय, हो, काय बोलतो तुम्ही दादा, शब्दशः नका घेऊ. एवढं सॉलिड आहे मा- म्युझिक. मी भारी वाटते. ऐकू मग ऐकू का? ऐका की. ऐका, फड सांभाळ तुऱ्याला ग, आला फड सांभाळ तुऱ्याला ग, आला तुझ्या उत्साहाला लाग. ऐका ऐका मॅडम 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 हो हो मॅडम. फड सांभाळ तुऱ्याला ग, आला फड सांभाळ तुऱ्याला ग, आला तुझ्या उत्साहाला लाग. हो मॅडम हो. ऐका ऐका हो. ओय, कोल्ह्या सकट खाली जाल, पोरग चिरडेल. काय करताय? अहो, काय सांगते ते ऐका तर. हा, नाही टॅलेंट आहे की नाही? हे सॉलिड आहे. भारी टॅलेंट आहे ना. हे म्हणजे भारी मला आहे. ते नाही नाही, पण मला काय म्हणायचंय, काय? मी आता तुम्हाला संगीताबद्दल 3 प्रश्न विचारेन. हा, त्याची जर तुम्ही करेक्ट उत्तर दिलात तर तुम्हाला माझ्याकडनं 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. अयो, खरंच का? मी हुशार आहे, मला विचारा, मी सांगू शकते. बरं, मी आता तुम्हाला एक गाणं ऐकवतो. हा, त्या गाण्याचे सिंगर कोण आहेत ते ओळखा. बरं, रेडी? रेडी आहे. गाणं ऐका. हे ऐकते. झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, हं? झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग, चिकी 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 झिंग झिंग चिकी झिंग. गाणं का? हेच गाणं आहे. अयो, हे झिंचिकी चिकी चिकी गाणं आहे. अहो, काय काय गाणी गाडी द्या. झिंचिकी चिकी 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 लोणावळ्यात शूट झालंय का? लय वेळा चिकी चिकी घातली हो, शूट कुठे झालं ते सांगू नका. गाण्याचे सिंगर कोण आहे? जनरल नॉलेज आपल्याला पण बरं असते हो. गाणं कुणी, हा, झिंचिकी चिकी 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 बुबुम चिकिंग, हा, चिकिंग बुबुम, महेश कोठारे. चूक. तू काय काय मग मिस्टर सोनू निगम. नक्की 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 लव करा. तुमचं उत्तर परफेक्ट. बरोबर. चुकलेलं आहे. अयो, या गाण्याचे सिंगर चीन शांगली आहेत. ते सांगलीच का? सांगलीचं नाव, चीनचे गायक आहेत. चीनचं काय विचारता? विचारायचं तर महाराष्ट्रातलं मातीतलं विचारा की. त्या चीनवाल्या चपट्या नाकवाल्यांनी 2 वर्ष कोविड मध्ये किती वात आणला होता. हा, फार डोकं फिरवलं, घरात बसवलं सगळ्या माणसांना, जॉब बिब सोडली. तुम्हाला सांगते ताई, मस्त पैकी चॉकलेट केक बनवायला शिकले माहितीये का. लय कमावले ऑनलाईन. पण काय कमावलं माहितीये का? माझ्या नवऱ्याला मेसेज यायला लागले, ओ युअर चॉकलेट बॉय. ए, ए, नको तर काय सांगताय. खाऊन खाऊन करपला होता ना माझा नवरा. उत्तर आलं नाहीये, मान्य करा. तुम्ही मातीतलं महाराष्ट्राचं हरकत नाही. दुसरा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर बरोबर दिलात तरी 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. होय काय? ऐका. हा, विचारा. दिल तो पागल है. उदित नारायण. ए, बकरी कुणी आणली आहे? नाही, मी शाहरुख खानचा आवाज अयो, काढला. शाहरुख केलाय. भारी काढतो ना मी आवाज. ऍक्च्युली दिल तो पागल है मध्ये शाहरुखच्या अपोजिट मलाच विचारलं होतं, पण माझ्या जरा तारखांचा डेटचा जरा प्रॉब्लेम झाला होता. फुगलेली काजोल. काय बोलत होता तुम्ही? बोलूच नका हो. फुगलेली मग काजल. विषय काय चाललाय? दिल तो पागल है उदित नारायण. अहो, आधी प्रश्न नीट ऐका. काय? दिल तो पागल है हा या गाण्यात हा, मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? काय कोणी वाजवलं? मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? मॅन्डोलियन. मॅन्डो ओय, ओय, मॅन्डो ओय. मॅन्डो अहो, मॅन्डोलियन. काय हे अहो, मॅन्डोलियन? ते असतं, एक वाद्य असतं ते. अयो, ते का? ते स्टुडिओ मध्ये 50 जण एकमेकांच्या पाटा खाजू देत. अहो, नाही हो ते ना. अयो, ते मारायला मी काला बघायला गेले तिथं, कुणी वाजवलं कुणी नाही. मला नीट विचारा ना. तुम्हाला उत्तर येत नाहीये, मान्य नाही करा. नाही, तुम्ही नीट प्रश्न हरकत नाही. विचारा. तिसरा प्रश्न विचारतो. हा, जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेताची ही काळी मैना
ओय. लागला मिठू मिठू बोल ओय, ओय. जावं नवीन गाणं घे. पोपट करताय की मोर करताय? महिना महिना प्रश्न तर ऐकून घ्या. काय गायलं की मी जेव्हा नवीन पोपट हा हे गाणं हा आनंद शिंदेंनी गायलं त्यांनी गायलं त्या दिवशी अवधूत गुप्तेंनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता? लय गुगली टाकता बरं का दादा तुम्ही. मुळात आनंद शिंदे तिथे ठुडत गात होते. अवधूत गुप्ते काय करत होते तिथं? पण प्रश्न आहे की त्यांनी कोणत्या पण रंगाचा मुळात सदरा मी कुठं बघायला गेले त्यांनी पांढरा घातला काळा घातला का ढवळा घातला? तुम्ही नीट प्रश्न विचारा बरं. तुम्हाला उत्तर येत नाहीये मान्य करा. तुम्हाला म्युझिकचं काहीच नॉलेज नाही. तुम्ही स्पोर्ट्स सेक्शन घ्यायला पाहिजे होतं. ते पण येतंय मला. क्रिकेटचे सोपे प्रश्न होते. ते पण येतंय. बॉलरच्या हातात एक गोल वस्तू असते त्याला काय म्हणतात? काय बॉल? कड असतंय ते मागे करतोय मग तो बॉल टाकतोय. बरं जो बॉल फेकतो त्याला काय म्हणतात? बॉलर. मग त्याला फेकी बॉलर बोलतील. फिल्डर पकडतोय तो फेकतो. बरं एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? का? बॉल एकच असतो तो 6 वेळा टाकतात. तुमचं काय काम नाही मॅडम तुम्ही या. काय बोललात तुम्ही? तुमचं काय काम नाही म्हटलं. माझ्या इगोवर आले. टाळ्या कोणी वाजवल्या? कोणी वाजवल्या टाळ्या? इथं बाई माणसाच्या इगोवर आलंय. काम नाही म्हणतात माझं. आता यांना माझं काम सांगते. दादा आता मोकार इगोवर आले. आता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते आणि तुम्ही जर मला त्या 3 प्रश्नांची नीट करेक्ट उत्तरं दिली नाहीत तर तुम्हाला आणि समजा दिली तर तुम्हाला 1 लाख रुपये देतील आपले गणेश दादा. 1 लाख रुपये दादांच्या अकाउंटला पैसे हा तेवढे ट्रान्सफर करा. हा आणि जर नाही दिली तर 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला. ए! कोणच हा चला मी आता दाखवते बरं का. हे जरा पकडाल का? सोपं जाईल. मला सांगा हे काय आहे? हे आता तुम्ही काय पण करायला लागला तुम्ही काय पण केलं तर चालतं का? काय पण करायला लागले तुम्ही. मला सांगा हे काय आहे? काय आहे? टाळ्या वाजवल्या ना तुम्ही? काय आहे? अयो सांगा ना काय आहे दादा? हे तुम्ही काहीतरी जादू करताय. हारलात का? हरलो. 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. आता मला सांगा हे काय आहे? हे 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. हारलात? हरलो. माणसं 3 शॉवर खाली आंघोळ करतायत पण हाय ना हा साबण घ्यायला खाली वाकलाय. आता मला सांगा हे काय आहे? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतात त्यातले 2 भांडतायत. हारलात का? हरलो. माणसं 3 शॉवर खाली आंघोळ करतायत पण हाय ना हा साबण घ्यायला खाली वाकलेला हा दुसऱ्याची पाठ चोळतोय. गणेश दादा 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुझ्या दर्शनाने माय मिटते जन्माची तहान. लेकीच्या या स्वरातून मिळते तुझं गुणगान. हीच भावना घेऊन येते पुन्हा एकदा श्रावणी महाजन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या हास्यवीरांसाठी आणि या स्वराधीशांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा सगळ्या आपल्या पूर्ण बँडसाठी. क्या बात आहे. अंबाबाई लाड लाड ये ग. अंबाबाई लाड लाड ये ग. काग धरीलास राग धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग. काग धरीलास राग धरीलास राग. भोग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्या पाठी मी आलो पायी पायी. हो तुझ्या सत्वाची खरी अंबाबाई तुझ्या पाठी मी आलो पायी पायी. तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग पुढं पुढं तू ग पुढं पुढं मी ग तुझ्या माग. काग धरीलास राग धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग. काग धरीलास राग धरीलास राग. अंबाबाई लाड
माझ्या देवारी तुला बसवीन हे तुला सोन्यानं मी गमढवीन माझ्या देवारी तुला बसवीन माझ्या देवारी तुला बसवीन माझ्या देवारी तुला बसवीन ए तुझ पुढं पुढं मी ग तुझ्या माग काग धरीलाच राग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलाच राग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलाच राग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलाच राग लाड ये ग काग धरीलाच राग थँक्यू आई जगदंबेच्या आशीर्वादाने अखेर तो सोनेरी दिवस उगवला 19 फेब्रुवारी. सगळीकडे शुकशुकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा प्रतिकूल वातावरणात आई जगदंबेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी किल्ल्यावर एक अलौकिक आणि अद्भुत अशी घटना घडली. न्याय, नीती, धर्म यासाठी आयुष्यभर झटणारी एक महान अलौकिक पराक्रमी व्यक्ती, महापुरुष व्यक्ती या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मास आली. आणि ती महान अलौकिक पराक्रमी व्यक्ती म्हणजे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बहुजनांचे राजे, श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवजनमाने शिवनेरीवर भगवतीला फडकला. शिवजनमाने शिवनेरीवर भगवतीला फडकला. शिवबा पाहून माताजी जाई हर्षित झाली शिवबाला पाहून. वरद हस्ताजीने मागिला शिवाळीला जाऊन. वरद हस्ताजीने मागिला शिवाळीला जाऊन. वार्ता कळता राजा शहाजी, वार्ता कळता राजा शहाजी शिवनेरीवर धडकला. शिवनेरीवर धडकला. शिवजनमाने शिवनेरीवर भगवतीला फडकला. शिवजनमाने शिवनेरीवर भगवतीला फडकला. शिवजनमाने शिवनेरीवर भगवतीला फडकला. शिवजनमाने शिवनेरीवर भगवतीला फडकला.
शिकवणाई जिजाईची त्या आली शिवबा कामी शिकवणाई जिजाईची त्या आली शिवबा कामी होते शिकवित लाड पडता दादूजी कोण देऊ नामी होते शिकवित लाड पडता दादूजी कोण देऊ नामी घोड्यावरती स्वार्थ होता घोड्यावरती स्वार्थ होता शिवबा कुठे नाडकला शिवबा कुठे नाडकला शिवजन म्हणे शिवनेरीवर भगवते ना पडकला शिवजन म्हणे शिवनेरीवर भगवते ना पडकला शिवजन माने शिवनेरीवर भगवते ना पडकला विजयी वार्ता देण्या गडावर विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला तोफेचा आवाज धडकला शिवजन म्हणे शिवनेरीवर भगवते ना पडकला शिवजन म्हणे शिवनेरीवर भगवते ना पडकला शिवजन म्हणे शिवनेरीवर भगवते ना मंदिर थरारली शिवनेरीवर तोफ कडाडली वाऱ्याची कोवळी झुळूक दर्या खोऱ्यात दरबळली जिजाऊ पुटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखर सुद्धा किलबिल्ली नगारा वाजला शाहिरी साज चढला डंका डोंगराड सांगत होता आता सह्याद्रीवर भगवा फडकणार मराठ्याची तलवार शत्रूवर धडकणार इतिहासाचं पहिलं सोनेरी पान हे शिवजन्माने लिहिलं होतं आणि हिरव्या दगडावर आता भगव रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होतं निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा उद्धारू श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की आपण या स्वरांच्या जल्लोषात आणि हास्याच्या कल्लोळामध्ये तुडुंब डुंबण्यासाठी ह्या ठिकाणी आलो आहोत मला माहित आहे आतापर्यंत आपण सुरांच्या जल्लोषात आलो पराक्रमाच्या गाथांनी शहरलो आणि आता पुन्हा वेळ आलेली आहे त्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात असे कलाकार ज्यांनी आपल्या विनोदाच्या जोरावर उभ्या महाराष्ट्राला वेळ लावलंय कोल्हापुरी ठसका आणि विनोदाचे जे गातात गाणे साऱ्या महाराष्ट्राला वेळ लावला आहे जिने आपल्या अभिनयाने कोणी असो समोर ही जोडी कुणालाही न जुमाने कुणी असो समोर ही जोडी कुणालाही न जुमाने जोरदार स्वागत करा येत आहे महाराष्ट्राचे लोकवीर हास्यवीर वनिता खरात आणि रोहित माने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी नमस्कार नाही नाशिककरांचा आवाज असा असतो वेळ लगा झालं की गेली की थंडी आता गारडलाय काय माग जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा अंग असं वा वा आता कसं बरं वाटतंय की नाही खरं तर लय वेळ झाला आहे 9:30 वाजा आले ते माझं म्हणजे कसं आहे अंधार पडला की माझा लिव्हर खवाळला संध्याकाळ झालं की माझा हात थरथरायला लागते माझी पावलं आपोआप वळायला लागते ती किती जणांचं होतंय असं इकडं किती जणांचं होतंय गालातला असू नका होतंय की नाही लगा डायरेक्ट हात वर करताय तुम्हाला काय कळतं का तर आज विशेष कारण असं आहे आमची मित्रांची ठरलेली आहे पार्टी मला जायचंय पार्टीला फक्त मला लगेच निघालं पाहिजे कारण
बायको जर घरात आली तर सगळ्यांना माहितीये काय होतं ते. मग काय मला घरातनं बाहेर पडून देणार नाही. त्याच्यामुळं बायको यायच्या आत मला जायचंय. पार्टी आहे, मस्त वेळ झाला आहे, सगळे मित्र येऊन थांबलेले आहेत. मी जाऊन येतो. माझ्या बायकोला फक्त सांगू नका मी गेलोय म्हणून आणि कुठे गेलोय ती. आलं का लक्षात? सांगणार नाही ना? सांगू नका. आलोच मी. कुठं? नमस्कार नाशिककर. त्याचं जाऊ दे, तू कुठे चाललंयस? मला जाऊ दे वने, मला जरा मीटिंग आहे अर्जंट. कुठली मीटिंग आहे? कुठली मीटिंग? कुणी बोलावलंय? अरे यार आहे ना माझी मीटिंग, तुला काय करायचंय? कसली मीटिंग ते मला सांगून जा आधी. वने डोक्यात जाऊ नको. नाही तर काय करणार आहे? काय करणार आहे? नाही तर काय करणार आहे? भेणार आहे. हा, नीट बोलायचं माझ्यावर, आधीच सांगते. हे बघ वने, बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं कुठं निघालाय म्हणून. नाही मला मान्य आहे ताई, मला मान्य आहे बाहेर जाणाऱ्या माणसांना विचारायचं नाही कुठं चाललंयस म्हणून. पण बाहेर जाणारा माणूस संध्याकाळी येताना सरपटच घरी येत असेल तर विचारा पाहिजे का नको? ए! अरे काय हो सगळ्या बायका माझ्या बाजूने आहेत. अरे मी काय साप आहे होय सरपटायला? साप नाही, डुक्कर आहे, डुक्कर. ओय संध्याकाळ ताई तुम्हाला सांगते, संध्याकाळ झाला ना यो माणूस माणसावर बोलतच नाही, डुकरांबरोबर बोलते. आईला फायकीच यायला लागली, लाज वाटते तर बायाचा. यो माणूस संध्याकाळ झाल्यावर डुकरांबरोबर बोलतोय. ओय आई काय आहे? आवाज जादा चढवायचा नाही, सांगून ठेवते. आ. लय फ्रँकीचा देऊ नको, तिनं दिलं तर मागं जाशील. ओय! तर सांगते तुम्हाला, त्या दिवशी ह्यो माणूस संध्याकाळ झाला का याचा लिव्हर खवळायला लागतो. त्या दिवशी हायवेच्या बाजूला पडला होता. याला हाक मारती, अय सावत्या, अय सावत्या. सावत्या हो नाही का चू नाही. नंतर त्याला हाक मारली, अय फॅन्ड्री, तवा आवाज दिलाय. ओय फेंडरी काय म्हणते? डुकर आहे काय मी? आम्हाला तसंच दिसतंय तुमचं. गप वने, डोक्यात जाऊ नको तू. नाही तर काय करणार आहे? ए. काय करणार आहे? माग माग इकडे स्टेज संपतोय माग. हळू नीट बोलायचं माझ्या बरोबर, आधीच अरे सांगते. तू जाऊ दे यार, मला कसली बायको आहे यार, मला जाऊ दे, मला जायचं, मीटिंग आहे माझी अर्जंट. माझं तर नशीबच फुटलं, याच्यामुळं का लग्न केलं काय माहिती. अरे बाजूला हो, सगळ्यांना दिसू दे. होय माझं तिकडे चल. आता दिसते का दादा? अगं तू अशी आहेस, कुठनं पण दिसशील. तुम्ही तू कोणाच्या माग लपशील का? माझं सौंदर्य आहे तसं जाल मी एकदम. काय केलंय? देव करतात मला लाज वाटते. वने एवढ्या जोरानं लाजू नको, स्टेज थरथरला. तुम्ही का ह्यो लय हसतोय? अय लय हसतोयस. स्टेजवर बसलास, लक्षात ठेव मग. आणि मग तू आहे आणि मी आहे, मग असं असं हसतोयस बे. थांबा जरा, जीव जाईल, थांबा. वसवर माझ्या नवऱ्यासमोर वसवर म्हणायला लाज नाही वाटत? तिकडे येऊन अहो बायको आहे माझी, जरा थांबा. बाहेर गावा. वने मला जाऊ दे ना यार, तू टाइमपास करते फालतूचा, मला कळलेलं आहे. एवढा सोन्याचा तुकडा घरात असताना बाहेर काय मरायला जायचं तुम्हाला? गप घ्या. काय नशीब फुटलं होतं रे, ह्याच्यावर लग्न केलं काय माहिती. अगं तुझं नाही, माझं नशीब फुटलंय. होईत होईत. तुम्हाला सांगतो, नाशिक सारख्या सुंदर ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केलं मी. हा डेस्टिनेशन वेडिंग केलं. हा. मला वाटलं का नाशिक मध्ये लग्न केलंय, एखादं मस्त द्राक्ष पदरात पडल. हो तिच्या आईला फणस पदरात पडलाय. काय म्हणलात तुम्ही? फणस आहेस फणस तू. फणस? यो फणस तुमच्या अंगावर बसला का नाही? तुमचं घर कुठली बाहेर पडतील कळणार पण नाही तुम्हाला. गप घे. गप. आणि तुम्ही लय टाळ्या वाजवताय, मग आणि घरी जायचं नाही मग तुम्हाला. हिला रडवू नका, पुरी हिला. बरं आहे का? ऐ, तुम्हाला जायचं तिकडे जावा, आ! खरंच जावा. वने पण त्याच्या आधी ऐका ना. नाही वने, ऐका ना तुम्ही. तू ह्या आवाजात बोलू नको, तुला शोभत नाही. ऐका ना तुम्ही माझं. ऐका तुम्ही, थांबायचा.
वने मग तू ह्या आवाजात बोलायला लागली की मग मला जावंसं वाटत नाही मग. ऐका ना नको ना बोलू या आवाजात. ऐका ना रोहित ना या आईला ह्या आवाजानं अख्ख्या पुरुष जातीचं वाटोळ केलेलं आहे. ते काका मला असलं ते तुम्हाला काका गालातल्या गालातला असतायत. ऐका ना रोहित राहा नको ना वने यार तू यार मला जाऊ दे. तुम्ही माझ्या कानामध्ये तू माझ्या कानात सांगू का वाच मोर आता तुम्ही माझ्या कानात काहीतरी सांगणार होतात म्हणून सांगा ना, मग सांगा वने आता नको आल्यावर सांगतो. नाही आता सांगा तुम्ही माझ्या कानामध्ये काहीतरी सांगणार होतात ना वने सांगू सांगा ना मग एकदम खरं खरं सांगू माझ्या कानात सांगा एकदम मनातलं सांगू. काय झालं गुदुमल्या होतात पाठी मग अगं बेने स्वतःच्याच कशा गुदगुल्या होतात का तुला. तुम्ही असं सांगाय जाताना तर वाफे नको गुदुमल्या होतात नाटक करती बाय मुद्दाम टाइमपास करती मला बाहेर जाऊन द्यायचं नाही म्हणून. नाही खरंच नाही सांगा सांगू? बरं, ह्या कानात सांगा ह्या कानात सांगा ना सांगा तू मला गुदगुल्या करते असं वाटतंय. थांब जरा सांगा सांगू हा अगदी मनातलं सांगू खरं सांग एकदम खरं खरं. कशाला बसलं मस्ती याच्यावर मरशील ना येणं बोंगर आहेस काय रे अरे काय बारकी पोरं पोडा पडतील की पोरं. पण त्याला काय रांगडाकडे पडणारच होय सांग याला दादा बरं आहे का वरती सगळं बेस्ट मध्ये दिसतंय का माग गाड्या बिड्या बघा एक गाडी घेऊन जाईल कचकनी वरनी अँगल बरी दिसतीये काय बघत राहा मग बोला तुम्ही हसत हसत टाळ्या वाजवत मागे जाऊ नका अवघड होईल. काठी धरून उभं राहा काळजी घ्या. सांगू का तुला वने ओय जादा तो वाकू नकोच पडशील खाली वय माग बरा दिसतोयस रे बरा दिसतोयस चिकना दिसतोयस लाजला गडी लाजला फार लाजला अगं नवऱ्यासमोर करतीस काय लाज वाटते का. पण नवऱ्याला हाय का बायकोचा काय मला सांगू दे की तुला बरं हा सांगा बरं कानात सांगणार होतं मनातलं सांगू सांगा मनातलं. वने सांगा तुझ्या आहे की नाही हा होटावर आहे की नाही हा मिशा आल्या आहेत. असला अनरोमॅन्टिक माणूस आहे ना ह्यो या असल्या वागण्यामुळे लग्नाला 5 वर्ष झाली अजून घरी पाळणा हलना झालाय माझ्या अरे काय उपयोग पाळणा हलून. अरे हिचं बाळ पाळणा मोडल. हा. असं बोलता तोय बायकोला अरे काय हिला बघून कोण अनरोमॅन्टिक होणार आहे कोण होणार आहे. तुम्हाला सांगतो आयुष्यात रात्रीचं फक्त कूच बदलताना बघितलं हिला मी आणि ती बघूनच माझं अवसान गळून पडतंय. लोकांसमोर काय बोलायचं कळतं का नाही तुम्हाला मला जाऊ दे म्हणे यार मला जाऊ दे चल मी कुठल्या मुहूर्तावर तुमच्यावर लग्न केलं मला काय कळना झालंय तो पडती पण घाबरला होता लग्नाला तो तुला घाबरला होता. मला घाबरला होता होय अरे नाही तर काय तुम्हाला सांगतो आम्ही लग्नाच्या फेऱ्या मारत होतो की नाही हिनं फेरी मारली की हो मी जायचा. हा 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 पुढच्या सगळ्या फेऱ्या मी माचीच घेऊन काढले ते. हिनं फेरी मारली हो मी जायचा मग मी परत पेटवायचो. एवढाच धंदा चालला होता लग्नात. तुम्ही आता जाताचं बोललात ना मग मी निघून जाईन आधीच सांगते काय पदरात पडले तिकडं माझ्या काय माहिती. बया काय असं बघताय माझ्याकडं होय ओ दाद ओय. तुम्ही कोण तुम्ही असं का बघ मला लाज वाटते नजर हटवा माझ्याकडनं ए आता ते बघ ना एक टक लावूनच बघतायत माझ्याकडे कोण आहे हाय ते बसलाय गडी बघ तिकडे ताट गडी बसलाय ते निळ्या टी शर्ट मला लाज वाटायला लागली. कोण ही उभा इथं ती खूप आहे तिकडे नाही मग हे दाढीवाला बसले दाढीवाला समोर बसणार दाढीवाला कोण आहे तर पटकन कर
कोण दाढीवाला आहे मला घाव जरा फ्रेम मध्ये या कोण आहे इकडे जावं तिकडं असं नका बघू मग तुम्ही. तुला काय लाज आहे का ग काय झालं? तू टाइमपास करतीस वने मला कळलेलं आहे बरं नाही टाइमपास नाही. मला जाऊ दे ना रे, मला Final जायचंय मध्ये ना यार. सांगते तुम्हाला. तर काय फालतूगिरी चालली वने तुझी ऐका 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 काय? आपल्या सोसायटी मध्ये नाही का मी सोसायटी कॉम्पिटिशन भरली आहे. मी हा. त्याच्यामध्ये भाग घेणार आहे. त्याच्यात तू भाग येणार आहे घेणार आहे. मिस सोसायटी मध्ये हा मी सोसायटी मध्ये. वने तू मिस सोसायटी मध्ये भाग नको घेऊ का? त्याच्यापेक्षा तू हिंद केसरी मध्ये भाग घे ये का? सोन्याची गदा आपल्याच घरी येणार काय पण काय बोलता तुम्ही? आहे का कोण पैलवान भिडायला पैलवान खुर्ची सांभाळून जरा. पैलवान असा असा हसतोय. स्माइल छान आहे बरं का. डोक्याला हात लावला दादानं ताई बसल्यात का माघारी? हा? लग्न बिग्न झालंय का? झालंय का? हो का? बोलायला एवढा टाइम लागतोय होय? वाद घेतला मोठा. मी नाही हो म्हणणार आहे. वहिनी आल्यात का वहिनी दांडक घेऊन या पुढं बरं ऐका ना आपलं- वने यार तू फालतूचा टाइमपास करतेस खरंच मला यार कंटाळा आला यार तू अहो, मला हा, कसं माझं नशीब फुटलंय काय माहिती तुझ्याशी बरं. लग्न केलं तुमचं नशीब फुटलंय का माझं नशीब फुटलंय? तुझं माझं फुटलं माझं हा, घरकी मुरकी दाल बरोबर असती ना. मला आता माहितीये. तुम्हाला आता मी छान नाही दिसणार पण तुम्हाला माहितीये का मी जेव्हा बाहेर पडते ना 1760 नजरा माझ्यावर फिरतात. माहितीये का? माझ्यासारखं झिरो साईज फिगर कुठं शोधून पण सापडणार नाही. काय येऊ करताय ही 0 साईज फिगर आहे अरे ही 100 साईज फिगर आहे दादा जवळ बसलायस हा. जवळ बसलायस. दादा माझ्या बाजून आहे सगळ्या बायका माझ्या बाजूने आहेत. कुणाच्या बाजूने आहेत? बायकांनो हिची बाजू घेऊ नका एक दिवस या घरी राहायला कळेल अहो माग एकदा ही जी मॅक्सी सुकट टाकली होती गॅलरीत सकाळी उठलो खाली एक गाडी बुजली होती हा? नजर जाऊन तू तुझ्याकडे नजर मला मी नसेल बघत तरी ते कोण बघतय ते नाही का दाढीवालच मस्त दिसतायत. कोण दाढीवाला उभं कर बरं जरा तुम्हाला कसं सांगू मी? अरे पण फालतू टाइम उभा कर काय करणार आहे? लाज वाटते काय फुसकी नवऱ्यासमोर? चोरबाडी कुठली? ए गं बाई, छपाई काय? गं बाई, मला जाऊ दे ही वाटते का हो चोरबाडी? वाटते कोणच नाही म्हणलं ना आहे का नाही चोर बॉडी बघ आता कसं आहे ए, ए, फ्लँकीच दिली होय. फ्लँकीच दिली होय. ये स्टेजवर ये बाई तू. स्टेजवर येऊन दाखव. फ्लँकीच देऊन दाखव. आली होय आली होय. आय 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 आय. करणार आहे हुई हुई. तू रॅम्प वॉक करणार आहेस मग आणि काय? तुला जमल का मला जमल. असं वाटेल रस्त्यावर रोडवर फिरतोय का काय जाता बोलू नका. वनीला जमत नाही अशी एक पण गोष्ट नाही इकडं. दादा वाजव. लाव. बस जीव जाईल असं वाटत होतं बिल्डर पोच देतोय होय? असं वाटत तो बैल ऊस नांगरतोय का काय लय बोलताय तुम्ही. लय बोलताय मग. अरे हे काय फॅशन शो असा असतो काय असंच असतंय. तुम्हाला आवडलं काय हो? मग करणार का माझ्या बरोबर?
करणार का सांगा. थँक्यू. लय लाजते. फॅशन शो करायला लावतीस त्यांना. होय. चिरडू नको बायका आमच्या. ओय, चिरडत नाही बायका स्ट्रॉंग आहे. चिरडणारे आहेत काय. उठा ना मग या की रॅम्प वॉक करायला. बाया लाजतात नाशिकच्या बायका लाजतात होय. लाजतात होय नाशिकच्या बायका. ताई उठल्या ये लवकर. वा. आता ग आता ग आता ग आता लय मजा येणार आहे. सगळे अख्खा नाशिक नका येऊ. अख्खा नाशिक नको. या या या. बस झालं चला जोरात. थँक्यू आयो. जोरदार टाळ्या झाला का माझ्या नाही. नाशिक मध्ये एवढा टॅलेंट आहे. जोरदार टाळ्या. थँक्यू. बया नाशिक मध्ये लय टॅलेंट आहे. अरे मला वाटलं फ्रँकीज द्यायला आलात का काय. थँक्यू. ताई तेवढ्यात चान्स मारून सेल्फी काढायला वर आल्या. याला म्हणते डोकं. बघितलं का. आता ऐका ना. नाही मला त्या दोघी ताई आल्या होत्या का आता. ह्या ताई इथल्या एक ताई हात वर करा. थँक्यू ताई. ताईंसाठी जोरदार टाळ्या. आणि ह्या ताईंसाठी पण जोरदार टाळ्या. असा उत्साह लागतो बायकांमध्ये. आता मला कळलं की खरा रॅम्प वॉक काय असतो त्या दोघींनी केलाय. पण आमचा बुलडोजर आईला अख्ख्या महाराष्ट्रातले रस्ते नीट होणार. हिला फिरवा फक्त. दादा बोलत ना पाटणी एक लाथ घातली की नाही डायरेक्ट चाल मग तुम्ही. ग बस. काय ग वनी कशाला असलं तू काहीतरी कशाच्या नादाला लागते. मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन मिस सोसायटी कॉम्पिटिशन. मी नाही नादाला लागणार तर कोण लागणार आहे नादाला. अरे ते नको करू तू. पण बरं हे ना रॅम्प वॉक नाही करत. मग तिथं आहे का ना डान्स असणार आहे. डान्स. डान्स असणार आहे डान्स. आणि कोण करणार. कोण करणार. माझा पर्याय आहे का. गौतमी पाटील आणि मी टप्पाईट मध्ये आहे. गौतमी पाटीलला झोप नाही लागायची महिनाभर. तुम्ही गप्पा बसताय का? तू डान्स करणार आहेस. मी डान्स करणार आहे. खरंच डान्स करणार आहेस. डान्स करणार आहे. कसला आवाज येतो. डान्स करणार आहेस. डान्स करणार आहे. तुम्ही बघणार काय. मेला तुम्ही. सगळ्या बारक्या पोरांनी डायपर लावून ठेवा. म्हाताऱ्या माणसांनी धोतर टाईट करून ठेवा. आता इथं ग्रुप डान्स होणार आहे. वाजवा गाणं. मस्त मस्त. इथले फळे फिट झाले. आता इकडच्या करूया. फळ्या पीठ करणारा वाटला का डान्स माझा. उगच तुम्ही बाजू घेता. एक दिवस या राहिला आमच्या घरी कळल तुम्हाला. पैलवान नाचणार काय. पैलवान. अरे पैलवान यावर.
बस बस थँक्यू थँक्यू ताई व्हिडिओ शूटिंग करायला लागलं हो थँक्यू ओ थँक्यू you. माय थँक्यू वा 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 काय पैलवान नाचले ती असं वाटलं हापशीना हांडा भरतायत नाही नाही तुम्ही एक नंबर नाचलाय टाळ्या दादांसाठी एकदा वा वा नाशिककरांमध्ये कलाच आहे बरं का आणि आमचं इकडं कला केंद्र आहे अख्ख आता एक तरी गोष्ट बोलून दाखवा माझ्याबद्दल तुम्ही बोलून तर दाखवा काय आणि करशील नाशिकच्या बाहेर जाऊन दाखवा का फिल्डिंग लावली का काय फिल्डिंग यांना काय उगाच नाचवलंय बाई. अयो उगाच तर नाचवलंय नाशिकच्या बाहेर जाऊन दाखवा मला काही बोलून दाखवा मला असं करणार होय नाही ना माझ्या बाजून आहे ना घे कुणाच्या बाजूने आहे कुणाच्या बाजूने आहे एकदा बघूया आपण माझ्या बाजूने जे लोक आहेत एकदा आवाज करा बरं आणि हिच्या बाजूने आहेत त्यांनी करा बरं जिंकलो गाड्या जिंकलो गाड्या जिंकलो गाड्या नाही नाशिककरांचं आपल्या दोघांवर प्रेम आहे नाशिककर द्राक्षासारखे तो गोड आहेत लई गोड गोड आहेत गोड आहेत आहेत गोड आहेत एकदा यांच्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा वा 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 नाशकातला पोरगा आहे का एखादा दुसरं लग्न करीन म्हणते हो ए, हाय काय हाय लाज आहे कधी येऊ मग घरी कांद्या पोह्याचा कार्यक्रम कधी आईला हे तर म्हणजे लय लाजतात पोरींपेक्षा लाजतंय होय पोरींपेक्षा लाजतंय लग्नात लाजणार कोण तुम्ही की मी गोड आहेत माणसं गोड आहेत हो लय गोड आहेत आय लव्ह यू नाशिककर आय लव्ह यू लग्नामध्ये मांडवाच्या बाहेर ते एक निमंत्रक म्हणून एक पुतळा ठेवतात बघा आमचं घेऊन जावा बायकोला पाणी काहीच काढली हो तुम्ही मग तुला जाऊ दे ना मला 1 इयर तू फालतू टाइमपास करून मला थांबवलं बरं, ठीक आहे, माझा ठीक डाव मोडला बरं, सगळा ठीक तू आहे, तिकडे जायचं तिकडे ना प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम असणार आहे मला फक्त शेवटचे 3 प्रश्न विचारा आणि मग जा तुम्ही वने तू डान्स करणार आहे तू फॅशन शो करणार आहे तुला प्रश्न उत्तर तुला जमणार आहेत काय तू शाळेत का 3री नापास आहे का तू अहो समाजाने लय ज्ञान दिलंय मला नाही शिक्षणाची गरज तुम्ही बोला तुला येतील प्रश्नांची माझा उत्तर अनुभव लय तगडा आहे हो, आमचा दांडगा अनुभव आहे तुला सोप्पा प्रश्न विचारतो एकदम चला विचारा एकदम सोप्पा हा विचारा की मला सांग ओ काय झालं गर्दी झाली काय झालं मारायचं का कुणाला नाही ना बरं आहे ना सगळं मग ठीक आहे गादा तयारच असते आमची ओय सॉरी हा सोपा प्रश्न विचारतो आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आयला माझ्या तोंडा होत हे माझी जिभे वाजत हिंट द्या हिंट तोंडावर हा, होतं हा. मग का गिळलंच का काय नाही हो हिंट मग? द्या हिंट हिंट देऊ हिंट त्या पक्षाला ऐक नाही हा. तो असा पिसारा फुलवतो पिसारा फुलवतो हम्म. हे साळींदर तुझा बाप साळींदर साळींदर असतं काय ग अरे नको, हे नको. बाबू रडू नको बुवा पकडून नेईल काय झालं सॉरी बोला हा पप्पासनी सॉरी बोला सॉरी माता उचलून घ्या नको 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 वने यार एवढा सोपा प्रश्न विचारला रे बारकी पोरं पण सांगतील ग राष्ट्रीय पक्षी कुठला अगं तो नाही काय असा मस्त असं तो नाचायला लागला की पाऊस येतो असं मस्त नाचतो तो फिनिक्स तुझा भाऊ फिनिक्स बेने फिनिक्स असतोय काय आता एक अरे नको रे वने 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 सॉरी आता पप्पी द्या गप ना वने गाला पप्पी द्यायला काय प्रॉब्लेम आहे तू फालतू स्वतःच्या काय नवऱ्याकडे मागितलं का दुसऱ्यांच्या नवऱ्याकडे मागितलंय बरोबर आहे का ना ताई हक्काचा नवरा आहे लग्न करून आणला
किती जण गालातल्या गालात हसतायत माहित नाही तुला. तुम्ही उचलून घेणार का नाही मग ऑफर मग मी दुसऱ्यांना देईन मग. होय इकडे लय ताटगडी बसलेत ना मग. गबस येडा-बिडा झाला का काय? रात्री घरी असा असेल असा. घेणार उचलून बघा. लाजतेच आहे. हा. आता ना चल घरी असा. बरं ठीक आहे. काय म्हणलं हिंट काय? अगं वने सोपा प्रश्न विचारला होता. हम्म. राष्ट्रीय पक्षी कुठला? अरे काय? राष्ट्रीय पक्षी ग. मी तुला चल अजून हिंट देतो. हा तो पक्षी आहे की नाही, हा तो जो शब्द आहे हा त्याची सुरुवात म वर नाही. मग आता ते गाणं आहे ते. हा त्याच्यावरती गाणं पण आहे. हा हा, हे, नाच रे टिंब टिंब आंब्याच्या रे ओ काळा काळा कापूस. बया ते तर तुम्ही आहे ना. ए! अगं तुला लाज आहे का? सॉरी त्याचं पहिलं अक्षर काय आहे? बरोबर तेवढाच शब्द कसा वगळाला का तू? सॉरी पहिलं अक्षर काय आहे? म आणि दुसरं र. अच्छा आता पहिला अक्षर र आणि मधला अक्षर काय आहे? अगं दगडा. अरे आता एवढी हिंट दिल्यावर मधला अक्षर कोण विचारेल का हो? सांगा मला. काय आहे? मग मधला अक्षर असेल ना काहीतरी. कशी दगड बायको पदारात पडली यार माझ्या. काय आहे? ते बघ तो पण सांगतो. काय रे बाळा? हा अरे काय बघ लहान पोरांना माहितीये ग. तुला सॉरी सॉरी माझ्या तोंडात नाही नाही नाही. दुसरा प्रश्न. आता नीट उत्तर नीट देशील? नीट फायनल पुढे या बरं. लगेच उत्तर दे मला. वने घरी मला हा, बाहेर final, जायचं. final, मला बाहेर जायचं. हा? फायनल मध्ये फळांचा राजा कुठला? अगं य गा 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 माझ्या डोकं खोकं झालं. हे तोंडा होतं माझ्या. परत गेलस का काय? नाही हे हिंट द्या. हिंट देऊ? हा शेम टू शेम तुझ्याकडे असतोय. ओय? काय अगं असा तो ते फळ आहे की हा. नाही, मे महिन्यात येतं. मे महिन्यात असा आधी मस्त मोहर फुलतो. हे कैरी हा कैरी बरोबर पकडले. हा, कैरी कैरी जेव्हा पिकते हा त्याच्यानंतर काय होतं? पडती खाली. अगं बेने. पडती की नाही? अरे पिकून पडती काय सांगते ग? पडती. पिकल्यानंतर त्याचं काय होतं? लोणचं. अरे तुला भरला पाहिजे कुठल्या तरी भरणीत. अगं कैरी पिकल्यावर त्याच. अरे यार परत हिंट. आता एकदम हिंट देतो हिंट चांगली, हा? हा त्या शब्दाची सुरुवात आहे हा ना अ वर नाही. अवर्ण टोचला पाहिजे तुला येऊन. बेने अननस असतो काय? मग काय शेवटचा शब्द आहे ब. शेवटचा बदाम. बदाम. अ आणि ब बदाम म्हणशील. मग काय अरे कशी रंग काय रंग? असा पिवळसर रंग असतोय मस्त. केशरी रंग असतोय मस्त. लिंबू. लिंबू. अरे काय रे बारके पोरं पण सांग. काय बाळा सांग. सॉरी मला लक्षात नाही राहिलं. सॉरी नाही यान मारा हिला. नाही सॉरी अरे एवढं सोपं प्रश्न एकदम विचारतो final, यार. एकदम काय final. यार, तू कशी जिंकणार कॉम्पिटिशन? जिंकणार कशी जिंकणार आहे तू? बाकी लय सौंदर्य स्थळ आहेत माझ्याकडं. तुझ्याकडे कसलं सौंदर्य आहे? माझ्यातला एका नजरेनं घायाळ करायचं सौंदर्य आहे. सगळं गवत जळल नाही तुझ्या नजरानं. तिसरा प्रश्न. रखरखीत सौंदर्य आहे. नाही होणार. आता एकदम सोपा प्रश्न हा. आहे. लगेच उत्तर दे. हा. मला हा. वेळ नाही आता. हा. ते दादा पण बस स्टेजवर मागासपासून उभे आहेत. या की मग इकडं तिकडं कशाला थांबलाय? आयो लाजताय होय. बोला. एकदम सोपा प्रश्न. हा बबन कमळ आण. हा ह्याच्यात मुलाचं नाव कुठलं आहे? कमळ. तुझा बाप. कमळ असतं काय? ताल देऊ नका. मोर नाचायला लागतो लगेच. मग काय? नीट आहे ग. हा बबन. हा ह्याच्यात मुलाचं नाव काय? मच्छिंद्र. गप काय? मग काय संजय का? अरे गप ना ग. मग काय आहे? अगं बबन. अनुजा.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी. शिवजन्मोत्सव सोहळा समिती आणि ह्या सोहळा समितीच्या माध्यमातून हा अतिशय धमाल असा हा हास्यवीरांचा आणि गीत संगीताचा कार्यक्रम तो रमतो आहे. हास्यवीर आपल्याकडे पुन्हा येणार आहे, परंतु तत्पूर्वी हा महाराष्ट्राचे 2 महापुरुष छत्रपती शिवराय आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि म्हणून ह्या 2 महापुरुषांना स्मरण करणारे हे गीत होत आहे. त्यानंतर पुन्हा आपले हास्यवीर येणार आहे. श्रावणीजी यांना विनंती करतो की आपण ह्या ठिकाणी एक गीत सादर करायचं. जिजाऊचा शिवान भीमाईचा भीमा हो, जिजाऊचा शिवान भीमाईचा भीमा, साऱ्या जगात त्यांची ख्याती, साऱ्या जगात त्यांची ख्याती. एक शूर छत्रपती, दुसरा झालाय घटनापती. एक शूर छत्रपती, दुसरा झालाय घटनापती. जिजाऊचा शिवान भीमाईचा भीमा हो, जिजाऊचा शिवान भीमाईचा भीमा, साऱ्या जगात त्यांची ख्याती, साऱ्या जगात त्यांची ख्याती. एक शूर छत्रपती, दुसरा झालाय घटनापती. एक शूर छत्रपती, दुसरा झालाय घटनापती. सगळ्यांचा टाळ्यांचा आवाज वाजला पाहिजे, सगळ्यांचे मागचे. मला सगळ्यांचे उंचावून आपल्या शिवाजी महाराजांसाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांसाठी सगळ्यांचे हात वर पाहिजेत. एक साथ टाळ्या पाहिजेत. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 सूर छत्रपती, दसरा झालाय घटनापती. एक शूर छत्रपती, दुसरा झालाय घटनापती. एक शूर छत्रपती, दुसरा झालाय घटनापती. एक शूर छत्रपती, दुसरा झालाय घटनापती. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. आणि पुन्हा आपले हास्यवीर वनिताताई आणि रोहित दादा या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. जरा काहीतरी वाजून जाऊ द्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वनिता खरात आणि रोहित माण्यांचं. जरा हात उंच करून टाळ्या होऊन जाऊ द्या. मी परत आलो. बायकोने माझा प्लॅन फ्लॉप केला मगाशी. मला नाही तर नाहीच जाऊन दिलं शेवटपर्यंत बाहेर. बायकोला सोडून दिली. नाही मला तुझ्यावर राहायचंच नाही म्हणलं. डिवोर्स दिला मी.
आणि आता मी इथं नाशिकमध्ये एक नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. मी आता मुलींची लग्न जुळवतो. मुलींची लग्न जुळवतो. काय हो, आमच्या पोरांना काय कामधंदा नाही हो, उगा बोंबलत फिरायचं दिवस दिवस, कोण पोरी देत नाहीत. तर आता बाबा मुलांची काळजी वाटते मला, आपल्या भावांची काळजी वाटते, म्हणून मी त्यांच्यासाठी विवाह मंडळ स्थापन केलेलं आहे आणि मी मुलींची लग्न ठरवतो. तर आता बघू कोण येते. पहिल्यांदा मी कुणाचं लग्न जुळवणार आहे, कोण येते बघू. येऊ द्या बरं, पाठवा. परफेक्ट म्युझिक वाजवले. या चालीला परफेक्ट म्युझिक होतं. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. नमक दाल, काय नमक दाल, काय म्हणला? नमक दाल. नमक दाल? अरे मी काय चायनीज वाला आहे काय नमक दाल? तत नाही, नमक दाल, नमक दाल नमक दाल, नमक दाल, म्हणजे ओय! नमक दाल, नमस्कार. हा, नमस्कार. शपथ. नमस्कार नमक नमस्कार दाल. नमस्कार. नमक दाल, हा नमस्कार नमक दाल. काय झालं, काय करायचं तुम्हाला? नग्न. ओय! काय दादा, काय करायचंय? नग्न. जरा लाज वाटू दे. काय बोलताय, तुम्हाला कळतंय? तुम्हाला काय करायचंय? नग्न. ओ! काय दादा, तोंड समोर. तुम्ही काय चमकताय? तुम्हाला काय करायचंय? अरे इकडे या. हा तदैव लग्नम तददम तदैव तादापदम तुदव तदैव तुद मंगल तावदान. अच्छा, लग्न करायचंय. हा, तुम्ही काय समजलात? तुमची जीभ जरा तुमच्यासारखी जड आहे का हो? म्हणजे तुम्ही काय बोलताय कळना झालंय. सतत बोलते, माझी जीभ थोडी तोड आहे. थोडी नाही, तुमची जीभ लय जड आहे. माझा थोडा तोडायचा प्रॉब्लेम आहे ना. काय कळना झालंय. चला नमस्कार, कळलं तुमचं लग्न करायचं. हा. लग्न ठरवलं तुम्ही आलेलं हा. आहे. बरं ठीक आहे, ठरवूया. हा तुमचं लग्न ठरवूया. हा. मला सांगा तुमचं नाव काय? तुझे था. जरा थोडं लांबनं बोला. काय नाव आहे? तुझे था. अरे अजून थोडं लांबनं बोला. मांडी बाबा तू काय? पाडशील त्यांना. तुझे था. अरे तोंडात काय फायर ब्रिगेडचा पाईप बसवलाय काय? अरे ही बाजू ओली झाली माझी जवळ जवळ. तसं नाही. ओय मगाशी जाऊन आला असतं तर काय झालं असतं? याला काय, याला काय बोलतात? सुवाली. हा हा हा. तू तिंता ता तिंता 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 ता ता. सु तिंता ता तिंता 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 ता ता. सुचिता चिता चिता चिंता ता सुचिता. तुझे था. हा सुचिता. हा. अरे यार तोंडाला फेस आणला तुम्ही यार. सुचिता. सुचिता नाव आहे हा, हा. तुमचं. आणि वडिलांचं नाव? डोलटन. काय तुमचा बाप काय नाग आहे काय? डोलतन. तसं नाही, डोलटन डोलटन. डोलतन डोलतात. हा. काय डोलतात? तानात काय असतो? कानात मळ असतो. अरे तसं नाही, तानात तानात. कानात तिथल्या तानात देत की होती जपा. पिकल्या पानाचा. हा, पिकल्या पानाचा. हा. पिकल्या पानाचा. हा, तानात काय असतं? पिकल्या पानात काय असतं? हा. पानात काय असतं? हा. पानात काय? डोलटन डोलटन. चुना असतो पानात. आणि डोलटन डोलटन. आणि डोलतन डोलतन. डोलटन. पानात अजून काय असतं? चुना असतो. सांगा बरं, सांगा पानं बरं. असतात. इलायची, लवंग. काय असतं? हा? डोलटन डोलटन. आ. डोलटन का? कात डोलटन. कात कात असते म्हणतात. कात कात अरे, अजून डोलटन डोलटन. डोलतन. गुलकंद. डोलटन. गुलकंद असतो पानात. वडिलांचं नाव गुलकंद आहे. हा. तुमचा बाप काय जरा घोड आहे काय? माझे बाबा डोल आहेत ना. तुमचे बाबा काय आहेत? डोल आहेत, डोल. कुठला ढोल? पुणेरी ढोल का नाशिक ढोल? ओय! आईला मस्त आहे. तुम्हाला लय ऑर्डर मिळत असतील हो लग्नात. अरे, ह्यो पुणेरी ढोल आणि त्यो नाशिक ढोल. जास्त बोलू नका, आधीच सांगते. माझा फक्त जिभेचा प्रॉब्लेम आहे. लाटा आहे. सॉरी ताई, सॉरी. मी तुमचं लग्न ठरवणार एवढं लक्षात ठेवा हा. फक्त. माझे बाबा डोल आहेत म्हणून त्याचं नाव डोलटन आहे. अच्छा हा बर. सुचेता गुलकंद. हा. आणि आडनाव काय? डबल
डेकर. डबल डेकर. अरे अरे डबल डेकर. डबल डेकर. दाम दा दाम दा लांब जाऊ. दाम दा. हा लांब जाऊ. हा ओ अच्छा काहीतरी करू नका हो. काहीतरी कळतं का तुम्हाला? याला काय बोलतात? आओ आओ. डबल 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 जवळ 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 अच्छा जवळ डेकर. जवळ दे चल. डबल डेकर. जवळ घे कर. हा, जवळ घे कर. एक तर आपल्याला नीट बोलता येत नाही, एवढं अवघड नाव कोण ठेवतं? सुचेता गुलकन जवळ घे कर. हा अरे यार काय बाय आहे ही. ठीक आहे, तुमचं शिक्षण किती झालंय? तिथली. तुम्ही आहे म्हणून मी आहे, तुमचाच आधार आहे मला. नाही तर मला खरंच काय कळत नाही या बाईचं. तिसरी शिक्षण झालं हा तुमचं. हा वाटतंय तुमच्याकडे बघून ते हा. तेवढंच शिकला असणार तुम्ही. माझी जीभ दर होती ना म्हणून. तुमची जीभ जड होती म्हणून हा. तिसरी शिक्षण झालंय. हो. काही सांगू नका हो, तुम्हाला खरंच? शिकायचंच नव्हतं. काहीतरी नाही, फालतू खरंच, काहीतरी बोल. खरंच. बघा, बघा, कळलं तुमचं शिक्षण तिसरी झालंय ते. हा. आणि मला सांगा, हा राहताय कुठं? महालात. अरे तुम्ही महालात राहताय, मग तुम्हाला लग्न ठरवायची काय गरज आहे? अशी स्थळ येतील हो तुम्हाला. अरे देवा यांना सगळं सांगावं लागतं. महालात महालात. महालात? दय दय महालात माझा गरडा महालात माझा. दय दय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रात राहता तुम्ही. हा, दय महालात. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात राहता यार, महाराष्ट्रात राहता तुम्ही. वा, भारी वाटलं मला, भारी वाटलं. मस्त. महाराष्ट्रात कुठे राहताय पण? मुंबई. मुंबई. हा? मुंबई नक्की आहे? खरंच मुंबई आहे? घाबरलात काय? घाबरलात? घाबरला तुला बघून देऊ. आता नका तो तू. हा मुंबई. मुंबईत राहताय तुम्ही. मुंबईत कुठे राहताय? कोल्हा. काय ते चुकीचं बोलतायत काय? मुंबईत कुठं? कोल्हा. वा, अरे काय? काहीतरी बोलू नका, माणसं मारतील यार मला. अरे तुम्ही तर हसताय. हसताय का? मी काय चुकीचं बोलले? होय, तुम्ही काहीच बोलू नका. तुम्ही कुठे राहता? कोल्हा. आ? तिकडे लोक राहत्यात? अरे तिथे खूप लोक राहतात. तिकडे खूप लोक राहतात. कोल्ह्यामध्ये ट्रेन जाते. ट्रेन जाते. अरे, बाई कोल्हा खूप मोठा आहे. काय कोल्हा खूप मोठा आहे. गवसाव घाण काहीतरी बोलू नका. तुम्ही काय समजताय? घाटकोपर विद्याविहार कुल्ला. घाटकोपर विद्याविहार कुल्ला. घाटकोपर विद्याविहार कुर्ला. हा. अरे अगं बाई, तुम्ही कुर्ला. काय समजत होतात? का बस उगाच आता त्यांना विचारू नको काय समजत होतं ते. बस सॉरी. कुर्ल्यात राहता तुम्ही. हा. आलं लक्षात, कुर्ल्यात राहताय. हा. ठीक आहे, चला. मला कळलंय तुमचं शिक्षण किती झालंय, तुम्ही कुठे राहताय, काय करताय सगळं. मला गाणं येतं. तुला काय नाही येतं? गाणं येतं. अरे बेस्ट. असं असलं पाहिजे ना हो. आपण बघण्याच्या कार्यक्रमाला गेलो, काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काहीतरी पाहिजेत. नवऱ्याला असं म्हणजे भाळून टाकलं पाहिजे ना तुम्ही. हा. पण तुमच्या ह्या जिभेने तुम्हाला गाणं म्हणता येईल? हा. गाणं येतं. दोदू येतं? दोदू. बोला बरं, कुठलं गाणं म्हणणार तुम्ही? थापा दो देना. थापा ता देना. थापा घंट तरी ताही देल्या डोलेना. बघा बघा, थापा थापा काय नेपाळचं गाणं बोलताय काय? थापा बोलले ना. थापा थापा. तसं आहे काय गाणं ते? चाफा बोलले ना असं गाणं आहे ते. माझी जीभ दर्द आहे ना म्हणून. चाफा बोले ना. हा. तुम्ही हे गाणं नका बोलू. मग तुझलं गाऊ. दुसरं छान गाणं काय दुसरं, करायचं? हा. कुठलं? हा हा. हे हादरा ना हादरा हुकरा हादरा. अगं हसताय बारकी बोर तुला. कुठलं गाणं म्हणतेस तू? दादाला हसलात. दानात ऐका. एक हादरा ना हादरा हुकरा. तुम्ही हसलात तर मी धावत होतो. धावू. ए दादू. ए दादू. फोटो काढायचा आहे. आता चालू आहे ना, झाल्यावर झाल्यावर. माझा दाना आहे का मग फोटो बरं, ये. दादा. ये 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 बाळा, ये चल ये ये. माझ्याकडे दे फोन, माझ्याकडे दे. दे माझ्याकडे. आता Sorry. बघतो आता.
लहान बाळ्या म्हणून वाचला नाही तर चिरडला असता हिने. तुला सुट्टी नव्हती. थँक्यू थँक्यू. एक सेल्फी नाही हो, स्किट थांबलं इथे. काय करताय तुम्ही दादा? थँक्यू. चला आता जाऊ. हा गाणं गा. लोक थांबले आता तुमच्या हातू गाण्यासाठी. नका, हातू नका. चला गाणं म्हणा. हा एक हादरन हादरा हुकरा हंद्रवानी हुल्ला ग आदा हादन हातोय कथा की जीव माझा हुल्ला ग हित नको हित हाऊ आदा झाला हु बदाऊ का हप्त्यात. काहीतरी चुकल्यासारखं वाटलंय. काय झालं? काय गाणं म्हणलं परत म्हणा. एक हादरन हादरा हुकरा हंद्रवानी हुल्ला ग दादा मदन हातोय हाता की जीव माझा हुल्ला ग हित नको हित हाऊ आदा झाला हु बदाऊ हा हप्त्यात. काय वाचव, काय घाण गाणं बोलताय तुम्ही यार. तुम्ही दा. असं गाणं आहे काय ते? तुम्ही दा. छान गाणं आहे. तुम्ही इथं दा. नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का. हप्त्यात. ओय! आता मी म्हणत होतो ना. तेच तर बोलले, काय चुकीचं बोलले का हो? अरे नाही, काय बोलताय तुम्ही? का बघत्यात असं आहे ते. तेच तर बोलले. काय का सत्यात. गबसा. सगळ्याची वाट लावताय तुम्ही यार फालतू काहीतरी. तुम्हाला लाज पण वाटत नाही असं बोलायला यार. मला नका बघू माझ्या आधी मुलगा, मला मिळाला मुलगा. हे कॅमेरावाला आहेत का काय? नाही, माझ्या डाव्या साईडला उभा आहे. डाव्या साईडला हे कॅमेरावाला आहेत. नाही, मग हे आहेत वाटतं. कोण? तुम्ही मी तुझ्यावर लग्न करू? तुम्हाला भाता पण तळायला लागलीये ना म्हणून. तुमची भाषा मला कळायला लागली हा. म्हणून मी तुमच्याशी लग्न करायचं. हो. आणि आयुष्यभर काय हे गाणं म्हणायचं? कोणतं? इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का. हप्त्यात. अरे कपडे तिच्या भाईला तुझ्या यार फालतू काहीतरी. धन्यवाद. क्या बात आहे. या ठिकाणी हे महाराष्ट्राचे हास्यवीर यांनी अतिशय धमाल मजा या ठिकाणी आणलेली आहे. वनिता ताई, कशी काय मजा आली ना? जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ह्या लोकांसाठी. खरं तर आपलं घरदार कुटुंब संसार सांभाळून फक्त ह्या महाराष्ट्राच्या जनतेला जगामध्ये विश्वामध्ये प्रत्येकाला हसवण्यासाठी ही लोक काम करत असतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद येत असतो. माणसाला आनंद हवा असतो आणि ते ह्या ठिकाणी वेळात वेळ देऊन उपस्थित झालेले आहे. मी ह्या सर्व हास्यवीरांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम संपलेला नाही पण त्यांचा सन्मान करणं तुमच्या समोर खूप गरजेचं आहे. ह्या शिवजन्म सोहळा समिती नाशिक रोड जेल रोडचे पदाधिकारी दर्शन भाऊ सोनवणे, कार्याध्यक्ष मिलिंद भाऊ माळवे, उपाध्यक्ष संदीप भाऊ आवटे, उपाध्यक्ष निलेश भाऊ शिरसाट, सरचिटणीस सचिन भाऊ भंगारे आणि चिटणीस संतोष भाऊ गडकर, खजिनदार प्रशांत भाऊ कड. जी सध्याची कमिटी आहे त्यांनी यायचं आहे. अरे हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर हम जिद पर जोड़ जाए तो कर देंगे हम सबको ढेर कर देंगे हम सबको ढेर। अरे राम नाम का पी के प्याला राम नाम का पी के प्याला सारे जग में घूमेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत
मनाएंगे। राम नाम का भगवा सारे भारत में लहराया है। भारत में लहराया है, भारत में लहराया है। अरे राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला सारे जग में गूंजेगा। सगळ्यांचे हात वर पाहिजेत, जेवढे आहेत मागचे सगळ्यांचे हात वर पाहिजेत। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। अरे हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, सगळ्यांच्या हात वर, का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। ओ मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ओ रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। बोला जय श्री राम। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती होते आहे। शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, जर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार। शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार। जय देव जय शिवराया, आनंद बनवारी आरती गाया। 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 राजा अनाथा तू सामर्थ्यवंत, नावाळते बाळते हे जिवंत, राजा तू होऊनी संत, प्राणता राजा तू योगी श्रीमंत। नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत, आवडते बळ केले जिवंत, राजाधिराजा तू होऊनी संत, जाणता राजा तू योगी श्रीमंत। जय देव जय शिवराया,
जय असो. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.